दिनांक 21 जून 2022 महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपाची सुरुवात या दिवशी एकनाथ शिंदे शिवसेना आमदारासह गुजरातमध्ये दाखल झाले। सुरुवातीला शिंदेंसोबत मोजके आमदार होते। शिंदे गुजरातमधून गुवाहाटीला गेले। बघता बघता काही दिवसात शिंदेंच्या बाजूने 40 आमदार गुवाहाटीत जमले। उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसाठी हा मोठा धक्का होता। एकनाथ शिंदेचं बंड थंड होईल असं शिवसैनिकांना वाटायचं। तिकडे एकनाथ शिंदे मात्र समर्थक आमदारांना भूमिकेवर ठाम राहण्यासाठी मार्गदर्शन करायचे। आपल्या मागे महाशक्ती असल्याचं शिंदेंनी सांगितलं आणि महाराष्ट्राला बंडाचा अंदाज आला। आमदार निर्णयावर ठाम झाले। एकनाथ शिंदेचा निर्णय आम्हाला मान्य असेल असा ठराव झाला आणि सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना देण्यात आले। 29 जून रोजी एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह गुवाहाटीवरून गोव्याकडे निघाले। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 30 जून रोजी समर्थक आमदारांना गोव्यातच ठेवून एकनाथ शिंदे प्रमुख आमदारांसह मुंबईत दाखल झाले। ठाकरेंच्या गटात अस्वस्थता होती। बहुमत चाचणीला सामोरं जावं लागल अशी चर्चा होती। मात्र चाचणी अगोदरच ठाकरेंनी राजीनामा दिला। आता भाजप आणि शिंदे गट सत्ता स्थापन करणार हे फिक्स झाले। पण त्यातही एक ट्विस्ट झाला। ध्यानीमनी असे एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले। शिंदेच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले। खरं राजकीय नाट्य त्यानंतर शिंदेनी शिवसेनेवर दावा केला। निवडणूक आयोगानं पक्षाचं नाव चिन्ह शिंदे गटाला दिलं, तर ठाकरेंना मशाल चिन्ह मिळालं। ठाकरेंच्या पक्षाला लागलेली ओहोटी सुरूच होती। लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतरही काही मोहरे ठाकरेंची साथ सोडून दिली। आता लोकसभेच्या मैदानात फैसला होणार। ठाकरेंनी कंबर कसली आणि महाविकास आघाडीच्या मदतीनं महाराष्ट्र पिंजून काढला। कडवी झुंज देत सामना जिंकला। शिंदेपेक्षा तब्बल 9 खासदार निवडून आले। लोकसभेच्या निकालात शिंदेपेक्षा जास्त भाजपचं पानिपत झालं। निकाल लागला आणि राजकीय वारं फिरलं। लोकसभा निवडणुकीदरम्यान आणि लोकसभा निवडणूक झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी ठाकरेंशी संपर्क साधला। हे महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत आहेत। आता ठाकरेंच्या संपर्कात नेमके कोणते आमदार आहेत, कोणाची घरवापसी होणार लवकरच कळेल।